नमस्ते मित्रांनो, आज आम्ही सर्वजण रानभाजीच्या शोधात बाहेर पडलेलो आहोत. आज माझ्यासोबत आमचे गुरु लहानपणीपासूनचे बाबासाहेब मगदुम सर, त्याचबरोबर माझे भाचे विवेक राजवर्धन, ते आमचे टेक्निशियन आहेत. हे सगळं चॅनलचं श्रेय जे आहे हे त्यांचंच आहे. आणि आमचे एक असिस्टंट आहेत प्रकाश मिस्त्री मागे आहेत. तर आम्ही सर्वजण आज रानभाजीच्या शोधात बाहेर पडलेलो आहोत. बघू आपल्याला आज काय काय भेटते. तुमच्या ज्ञानात आज भर टाकण्याची एक नवीन संधी आज आम्हाला मिळालेली आहे. बघूया काय भेटतंय आज. मित्रांनो, आज एका नवीन भाजीची आपण ओळख करून घेणार आहोत. आमच्या भागामध्ये याला भाजी म्हणून वापरलं जात नाही, पण मी बऱ्याच वेळा बाहेर ज्या जिल्ह्यामध्ये गेलो तर निश्चितपणे दिसतं की ही भाजी वापरली जाते. तर ही भाजी अशी तुम्ही कच्ची देखील खाऊ शकता. अगदी सुंदर लागते. थोडंसं पक्व झालं की पिठूळ, आंबट, गोड अशा स्वरूपानं याची चव असते. छोटी छोटी अशी फळं आहेत, साधारणपणे 2 सेंटीमीटर लांबीची. अशा पद्धतीची ही मेक्याची किंवा याला इकडे मेहक्या म्हणतात. कुकुमिस सेटोसस असं याचं बॉटॅनिकल नाव आहे. आणि सुंदर अशी याची भाजी लागते. बऱ्याच वेळा काय होतं की हे चाऱ्यामध्ये मिसळून येतं, कारण हे जे वेल आहे अत्यंत नाजूक आणि छोटा असतो, गवतामध्ये मिक्स असतो. ज्यावेळी लोक वैरणीला जातात, वैरण आणण्याकरता त्याच्यामधूनच हा वेल कापून आणला जातो, गुराढोरांना खायला घातला जातो. त्यामध्ये जर ह्या सापडल्या तर मात्र मुलांना खायला देतात. आता मला वाटतंय गेले 20 वर्ष घरी ह्या मेक्या कुणीतरी असं आणून मुलांना खायला देतंय, हे जवळजवळ संपत आलंय. मला वाटतं आमचे एक काका होते, दत्ताजीराव त्यांचं नाव. त्या काकांनी लहानपणी आम्हाला खूप खायला घातलेले आहेत. डोंगरातून आले की काय आणलंय खिशातून, पूर्वी काय वेगळा खाऊ नसायचा, त्यामुळे मेक्या आणल्यात, खायचं आम्ही आवडीनं खायचो. तर ही केवळ रानभाजी नाही आहे, ही एक औषधी वनस्पती देखील आहे. त्याची जी मुळं आहेत ती मुळं अत्यंत गुणकारी आहेत. खास करून पाईल्समध्ये मूळव्याधीची सुरुवात असेल अशा वेळी बारीक कुड्या आले असतील, त्यांचं रक्त पडत असेल, तर याच्या ज्या मूळ आहे हे मूळ उगाळून त्या जागेला लावलं जातं. हा पारंपरिक उपाय आहे आणि याच्या पंचांगाचा काढा देखील करून पिला जातो. पण मूळ पाहिजे म्हणून झाड उपटून टाकू नका, कारण का त्या खाली त्याला कंद असतो छोटासा. ते केवळ मूळ नसतं, त्याला कंद असतो आणि तो उपटून टाकला तर ते झाड पुन्हा आपल्याला बघायला मिळणार नाही. त्यामुळे आपण निसर्ग वाचवायचा असेल तर निश्चितपणे झाडं तुम्ही वापरा, पण पुन्हा लावण्यासाठी प्रयत्न करा. शक्य असेल याच्या बिया कलेक्ट करा. तुमच्या परसबागेमध्ये असेल, तुमच्या शेताच्या बांधावरती असेल, लावण्याचा प्रयत्न करा. तर हे एक काकडीची छोटी बहीण म्हणा याला. काकडी मोठी असते, वाळूक आपण त्याला म्हणतो, तर त्याची छोटी बहीण आहे. फक्त पावसाळ्यात मिळते, अगदी 8 ते 10 दिवसच मिळते. बघा अशा काही वस्तू आहेत. मोहर तुम्हाला माहिती आहे, तो 8-10 दिवस मिळतो, हे पण 8-10 दिवस मिळतो. म्हणजे आपण पैसे देऊन सुद्धा काही गोष्टी विकत घेऊ शकत नाहीत. फक्त निसर्गाकडे गेलं तर निसर्ग मात्र आपल्याला निश्चित देत असतो. निसर्ग देतो म्हणून त्याचं लुबाडून घेऊ नका. त्याला रिटर्न देण्याची भाषा तुमच्याकडे असली पाहिजे. धन्यवाद. तर बघा हा वेल नाजूकसा वेल आहे, पिवळ्या फुलाचा, छान पसरलेला आहे आणि भरपूर फळं त्याला लागलेली आहेत. आज भाजी न करता एक कच्चं खाणार आहे मी, मस्तपैकी. सगळ्यांना टेस्टी लागतं. तुम्ही देखील खाऊन बघायचंय. तुम्ही माझ्या कॅमेरा पर्सनला पण देणार आहे खायला. थोडीशी अडचणीची जागा आहे, ते घ्या. या खायला मस्त चव लागते. अरे वा, घ्या. हा भात सगळ्यांनी म्हणून मेक्याचा आनंद घेतलेला आहे. आम्ही कच्चं खाऊ शकतो. त्याची भाजी कशी लागत असेल तुम्ही बघा. जरूर घरी भाजी बनवून खा. आवडलं तर आमचा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.